भोंदू बलात्कारी अशोक खरात हा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज त्याला ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आलं आणि 6व्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी जी आहे ती 3 दिवसाची सुनावण्यात आली. एसआयटीच्या पोलीस कोठडीत म्हणजेच तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली जी एसआयटी समिती कमिटी या ठिकाणी झालेली आहे, राज्य सरकारने जी स्थापन केलेली आहे त्याच्या अंडर त्या संपूर्ण 9 बलात्कार महिला अत्याचाराची ज्या प्रकरणाचा तपास आहे तो या ठिकाणी सुरू आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब ही नुकतीच समोर आलेली आहे. भोंदू अशोक खरातची कोट्यावधीची मोहमाया जी आहे ती असल्याचं वारंवार माध्यमांमध्ये वृत्तपत्रांमध्ये समोर आलेलं आहे. मात्र आता जी नवीन माहिती आलेली आहे, भोंदू अशोक खरातची उरण म्हणजे जे नवीन मुंबई ज्या ठिकाणी होऊ पाहते त्या ठिकाणी देखील या भोंदू खरातने जवळपास लाखो रुपयांची जी जमीन आहे, म्हणजे उरणमधले जनजे येथील अस्मिता म्हात्रे आणि कैलास शहा यांच्याकडून त्यांनी 58,50,000 रुपयाची जमीन जी आहे ती खरेदी केली. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा व्यवहार जो आहे तो 12 मार्च रोजी कल्पना खरात हिच्या नावाने पूर्ण करण्यात आला. आणि धक्कादायक बाब जी याच्यात समोर आली, 17 मार्च रोजी म्हणजे ज्या दिवशी खरातला रात्री अटक झाली त्याच दिवशी तलाठी सजा चांजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध केली. खरात पोलीस कोठडीत असतानाही महसूल विभागाचे चाके इथपर्यंतच थांबली नाही, तर 13 एप्रिल रोजी म्हणजे अवघ्या महिन्याभरात फेरफार क्रमांक 8351 मंजूर करून या जमिनीच्या महसुलाची नोंद देखील पूर्ण करण्यात आली. म्हणजे राज्य सरकार एका बाजूला एसआयटीची जी आहे ती चौकशी या भोंदू बाबाच्या महिला लैंगिक अत्याचारावर लावतं, तर दुसरंच राज्य सरकारचं महसूल विभाग जे आहे या सर्व गोष्टी तात्परतेने तत्काळ पद्धतीने या ठिकाणी करते. आणि भोंदू या खराची जी बायको आहे कल्पना खरात हिच्या नावावर ही संपत्ती जी आहे ती या ठिकाणी खरेदी होते. आणि महत्वाचं म्हणजे भोंदू खरात पोलीस कस्टडीत आहे आणि हा व्यवहार पूर्ण होतो. आणि राज्य सरकार आणि सिडकोद्वारे जी उरण परिसरामध्ये सर्वात महत्वाचं मी जसं सांगितलं तिसरी मुंबई या ठिकाणी जी उभी पाहते आहे, या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या जमीन संपादित करता त्यामध्ये 22.5% विकसित भूखंडाचा लाभ मिळणार आहे. आणि हेच ओळखून या ठिकाणी जवळपास 58 लाख रुपये किमतीची जागा जी आहे या भोंदू खरातने त्यावेळेस खरेदी केली. आणि त्याचं आता मार्केट व्हॅल्यू जे आहे ते साधारण 4 ते 5 कोटी रुपयाच्या आसपास आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकच्या रिंग रोड परिसरामध्ये ज्या ठिकाणी भोंदू बाबांनी देखील कोट्यावधीची जी संपत्ती आहे म्हणजे शेती आहे ती या ठिकाणी संपादित केली. कारण की जेव्हा नवीन रिंग रोड तयार होईल तेव्हा त्या जमिनीला एकाएकी भाव येईल. तसंच काहीतरी त्यांनी सोलापूर साईडला जो नवीन हायवे होतोय त्या बाजूला देखील या ठिकाणी ललित खोपळे याच्या मदतीने जमीन घेतल्याचं समोर आलेलं आहे. याचाच अर्थ त्याला महसूल विभागातलं कुणीतरी मदत करतंय तर ह्या ठिकाणी तुम्ही जागा घ्या, या ठिकाणी भाव वाढणार आहे. आणि या भोंदू खरातने अशाच पद्धतीने आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी ब्लॅकचे मनी व्हाईट करून जे आहे, जे बनावटी खाती जे त्यांनी उघडली, यामध्ये जगदंबा पतसंस्था असेल, यामध्ये समता पतपेढी असेल, या बँकेमध्ये त्यांनी बोगस खाती जी उघडली. आणि त्यानंतर ह्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जे महामार्ग होऊ लागलेले आहेत, रिंग रोड होऊ लागलेले आहे, तिसरी मुंबई ज्या ठिकाणी होऊ लागलेली आहे त्या ठिकाणी हा भोंदू बाबा जो आहे तो जमीन आता मोठ्या प्रमाणात खरेदी करत होता असं तपासाअंती या ठिकाणी समोर आलेलं आहे. पनवेलमध्ये देखील त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे. नाशिक असेल, शिर्डी असेल, सिन्नर असेल, मिरगाव असेल, नगर असेल, अहिल्यानगर ज्याला म्हणतो, यासोबतच पुणे, सोलापूर, पनवेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोट्यावधीची मोहमाया या जवळपास भोंदू बाबाने 15,000 कोटी रुपयाची जी चल आणि अचल संपत्ती या ठिकाणी गोळा केलेली आहे. म्हणून की काय, ईडीची जी धाड त्याच्या तृप्तबाला बंगला, त्याच्या मिरगावच्या संस्थानावर, शिर्डी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही धाडी पडल्यात. आणि त्याची जी तृप्तबाला बंगलामध्ये जी 1.5 कोटी रुपयाची जी मर्सडीज कार होती ती देखील या ठिकाणी जप्त करण्यात आली. 6व्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरात आज न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने हजर होता. रविवारपर्यंत तो पोलीस कोठडीत राहील. मात्र ही गोष्ट तेवढीच खरी आहे का तिसरी मुंबई जी होऊ पाहते उरण त्या भागात देखील या भोंदू खरातने आता जमीन जी आहे ती खरेदी केलेली होती. आणि 13 एप्रिल रोजी याचा व्यवहार जो आहे तो पूर्ण झालेला आहे. कल्पना खरात याच्या नावावर ही जमीन खरेदी केलेली आहे. कल्पना खरात तीच आहे जी 11व्या गुन्ह्यामध्ये, सावकारीच्या गुन्ह्यामध्ये ती या ठिकाणी फरार आहे. शिर्डी पोलीस तिचा तपास या ठिकाणी करतायत, शोध घेत आहेत. राहता न्यायालयाने
या कल्पना खरात हिचा जामिनी अर्ज जो आहे अटकपूर्व तो देखील या ठिकाणी फेटाळलेला आहे आणि भोंदू बाबाची जी हळूहळू कारनामे आणि त्याची महसूल मधली पकड, मंत्रालयातली पकड ही आता उघड होऊ लागलेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अटक कुणाला झालेली नाही. 2 राजीनामे या सर्वात महत्वाचे या राज्यामध्ये झाले. एक समता पतपेढीचे जे अध्यक्ष आहे, जे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आहेत, त्यांचा राजीनामा झाला आणि तत्पूर्वी ज्यांच्यावर सगळ्यात मोठे अलिगेशन झाले त्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. या भोंदू खरातमुळे अद्याप अटक जरी कोणाची झाली नाही, म्हणजे शिर्डीच्या 11व्या गुन्ह्यामध्ये ज्या सावकारीमध्ये 2 अटक जर सोडल्यात तर अजून कोणाची या ठिकाणी झालेली नाहीये. मात्र चौकशी जी आहे, नामकर्ण आवारे जे जगदंबा पतसंस्थेचे सर्वेसर्वा आहेत, संस्थापक आहेत, त्यांची 9 तास शिर्डी पोलिसांनी चौकशी केलेली आहे. मात्र या भोंदू खरातच्या प्रकरणामध्ये अद्याप जी आहे ती कुणालाच अटक झालेली नाहीये. याबाबतचा जो तपास आहे तो सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू असला मात्र 6व्या गुन्ह्यामध्ये आज तो न्यायालयात हजर होता आणि त्याला आता रविवारपर्यंत पोलीस कोठडी या ठिकाणी देण्यात आली. 9 गुन्ह्याचा तपास हा SIT कडे आहे. उर्वरित गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, म्हणजे सिन्नर असेल, शिर्डी असेल, राहता असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे गुन्हे नगर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दाखल आहेत आणि याचा तपास आता या ठिकाणी होतोय. SIT जी आहे ती 9 गुन्ह्यापर्यंत ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून या भोंदू बाबाची मोहमायाची जी प्रॉपर्टी किती आहे याचा देखील तपास ED कडनं, आयकर विभागाकडनं या सर्व बाजूने सुरू आहे. आणि त्यांनी जी बनावट खाती उघडलेली होती, जी भक्तांच्या नावावर त्याचे जे अधिकार त्याच्याकडे होते, म्हणजे अकाउंट ऑपरेट करायचे, याचा देखील सखोल तपास आता या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये काय नवनवीन खुलासे येतात, या भोंदू बाबाचे पाय किती अजून खोलपर्यंत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.